स्वागत आहे गाईज आपल्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. नाईटमध्येच आपला ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. चाललो आहे, नवरात्रीचे दिवस आहेत, लोणावळ्याला जायची इच्छा झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे जाऊया यावर्षी पण. आज 6 दिवस झाले, आता आजचा 7वा दिवस. शनिवार आहे, आज शनिवार संपला म्हणजे आता रविवार स्टार्ट झालेला आहे. नाईटलाच निघालेलं आहे जायला. तर जाऊया. 12-1 वाजलेले आहेत. जोडीला माझ्या कोण कोण आहेत ते गाडीत बसल्यावर दाखवतो. सध्या इथून निघतो, आता घराच्या खालीच आहे अजून. फोनची फ्लॅशवर व्लॉग शूट करत लावले आहे. चला तर निघू. पहिले व्लॉग करूया आपण. येस, तर गावात पोहोचल्या. जरा पोरा गोलवीत घेतले, रात पडले, ते दिसत नसे पोरा. चला तुमच्या सोबत येत आहे. कोला कोला तुम्ही जा. ही बाबा ती एसी बंद कर. याल रे गोप्रो. आणि पावसाने धुमाकूल घातला होता कधीपासून. कॅमेराला फ्लॅशची गरज आहे आपली इथून नाही का प्रवास. गणपती बाप्पा मोरया. एकविरा मातेची रातचा प्रवास आहे. दाखव बघ चिकना बघ का तो दिसलच ना. रातची बात वेगळी त्याची. कोणची कोण कोण बसते आपले सगळं पावरचं बंद होत. ती कोणचे ते विशाल भाऊ कुणाला वच्च्या पाठीत आहे. येन दुमारावल लोटा लोटी. चला, व्लॉग मोठा नाही करू आपण. पावलाच व्लॉग चालू करायला लागेल आता. गाडी डरला ना रातचे. जो पकडला एक्स्ट्रा सीट वर मी कसं एकाला डिक्की नुरी मारायला सांगा, मी ते नुरी मारीन. मी झोपू शकते. नको दे यार. पब्लिक आपली समजू शकते. आता एक हात शिव चालते. चला, निघत नाही तोपर्यंत कटाड काही खपायची नाही. जितूला वाटते घाना जावं लागतं. जितू नाही आला आमचे. जितू ना एक रिंक्या ना एक भाईचे पोटान दुखते ना. जितूचे जितूला पप्पानी पाठवू. पाणी पाहिजे असते. घरच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. चला, पाण्याचा धुमाकूल पुन्हा एकदा चालू झालेला आहे. तिकडे जापर्यंत थांबला तर बराच आहे, नाही तर वातावरण संभल तर आपलं वातावरण टाईट होईल. जाम झोपाले. फक्त मी झोपलो ना. फक्त स्टेरिंग पकरा, पाय आपाप आले. रेस आपाप चालेल, फक्त स्टेरिंग पकरा. पाणी आणि धुमाकूल घातलेला एक्सप्रेस हायवेला. वाटोला चांगलाच पिसाले. तर कायमचा घालवील आम्हाला तरी, नाही तर कायमचा तो तरी चाल. लक्ष ठेव त्या काही दिसत. मी त्याचा डोला मिटकून मी चालू शकतो, त्याचा काही टेन्शन नाही. करता रपा नाही वाटते. जोर बघ कमी घेतली पाण्याने. आपणच कमी बना जावा. रागावले चालले. पाण्याला मात देऊन ती एक काम कर ना मग. पोचलेलं आहे फूड वेव पे कर ना मग. आम्ही डिझेल नव्हता टाकला तर इथे टाकून घेऊ. झोप येत होईल ना. रेडबुल बघावं लागेल, नाही तर स्टेरिंग दुसऱ्यावर द्यावं लागेल. एकच दोन ऑप्शन आहेत. एक तर झोपायला लागेल. अरे ऑनलाईन सिंगती नाही पेमेंट कॅश दे मध्ये बच्चांवाल्या जे आणलं होतं काही. भजी घेऊ एक प्लेट. आपली नाही वडापाव जे ना मस्त टेस्टी आहे, एक नंबर. टेस्टी तो त्याला परत गरम करून यार सध्या भजी लोलू घे. चल तिकडे ते बघूया टेस्ट करूया. गोल घेऊन स्टील डोल्या मीठ टाकतात, कारण आज अख्खा दिवस बाहेर होतो. झोपच नाही. 2 मिनिटं गेली स्टेरिंग यांवर
चेक करायला कशी आहे बघ अरे करू दे त्यानं चांगली आहे गरम ना गरम आगवण लगेच जागवच सॉरी ठीकठाक एक मिनिटाच्या आत प्लेटचा चुरा ज्याची त्याची इच्छा फोर्स नाही कोणला चहा तरी पिऊ झोप तरी उडत नाही उरली तर नाही उरली महाराष्ट्राचा चहा जाम गरम आहे परत एक सँडविच ऑर्डर दिलेली आहे एक गाडी गेली आमची गेल्यानंतर एक सँडविच ऑर्डर केलेलं आहे आम्ही कारण मेजॉरिटी जास्त होती आता कमी झाली तर टेस्ट करून कर चल आता सुरुवात यो खाणार नाही कोण खाणार नाही ओला ना नाही असं पण आपण किती जण आजच पन्नी खाणार ना बरोबर 6 पीस होते तर याला नको आता हे पीस वशी कटाट होतील तर ज्याने घेतली त्यालाच देवावा जास्त बांगर नाही करावं त्याला निघून नाही तर परत तिथं गर्दी होईल पोचल्यावर डोंगरावर गाई करू थोडी चहा प्लस रेड बुल डेडली कॉम्बो आता गाडी थांबणारच नाही का डायरेक्ट डोंगरावर पोहोचेल गाडी कशी येतं अजून तुमचं याके ठीक नाही वाटत मला बघते फोडता केस वरती चालू आहे ड्रायव्हरला झोप येत आहे टाइमपास आता बसलेलो आहे भंडारा काहीच बघू शकता इकडे रेडबुल काय कंपनी आहे रेडबुल काय कंपनी पाणी काही थांबत नाही आमच्या गाडी ड्रायव्हरची हालत खराब इथे 4 वाजले 4:20 झालेत ट्रॅफिक हे टाइमला इथूनच लाईन लागलेली आहे निवाचं तरी किती वाजता आता संडेचा दिवस आहे म्हणून बघा तर इथेच गाडी ठेवावं लागेल आपल्याला पाणी पाटला सोडलाच नाही घरापासून आले तर आता आमची छत्री 1 माणसा 5 माझी छत्री कोणला देणार नाही साप बिचा कोणचा तर बॅनर उपटा लागेल आता एक बॅनर उपटा ना झ्या डोक्यावर बस आणि छत्रीला केलेला आहे भांग आपाप चालता छत्री सगळं आपाप चालतं गाडी ठेवली तिथं लांबच म्हणजे तर गतिक पल गाडी सुटले कौरावी गेला तरी सगळीच दिसणार अरे तुम्ही जेव्हा जन्माला आल्या ना मराला विसरल्या लाफ करून घेऊन या इथे येऊ लागते पुरे आम्ही पुरे नसता पिजू ना एकदम स्टॉप 4 वाजल्या ना गाड्या बघा पर्याय नाही आपल्याला राहायला रिक्षाच करून जावं लागत पाणी थांबत नाही बाकी तर माहित नाही गावी कंटी मारले एके छत्री होतो रिक्षानच बघू त्यावर सगळे आता पसरेट झालेले आहेत आपलं दर्शन करून गाडी जवळ भेटता बस एके छत्री एक सुकान नाही रे सगळी भेटते अजून पुढं जायचं आपल्याला भाविकांना थोडाफार आसरा भेटलेला आहे नाही का आता 80 गेले म्हणजे आखी तालपत्री गेली नाही ग आया गलते मला मधीन ठेवा नाही तर मी कोणालाच येणार नाही आई माऊले पाव गो पावसान आले पाव येस पोचलेलं 5 पायरी हाऊसा भिजत
करीन बरोबर. भावी भक्त एकविराईचे पाण्याने शेताव ओट्याचे ओट्टे आणल्यान दर्शनाचा पत्ता का बघा. आणि जाम गर्दी आहे, लाईनीत दुसरा लागेल. VIP पण काही आपण बंदोबस्त केलेला नाही. सकाळचा टाइम कोण पण नाही उचल ना. मी घुसू शकतो, मी घुसतो. मी घुसते, दादा मामा करते कोणला घुसते. यस, लाईनीन उडी मारलेली आहे. एक दोन दुसरा ते कामान खास आहे मी चुकाचं दर्शन नाही भेटणार. गपचूप घुसता तुम्ही, आई आशीर्वाद नाही देणार. चोर लाईनीन घुसल्या. चोर लाजा वाटू द्या, लाजा मरतीला आहे, डायरेक्ट मरतील. लाईन जाम पास, डोका पण वाटते टेकून नाही देणार. फटाफट वाटवत घेतले पब्लिक. मरली मधील घुसते गे. जे बघितली आकाश. जाम आवाज आहे लाईनीत, काय बोलू काय समजा नाही. घोषणा बिषणा द्या लाईनीत घुसल्यामुळे. मला रेड बोलते आलो. दर्शन करून मस्त झाला दर्शन. कर्मचारी चांगले ठेवले आणि ढकलाढकली नाही करीत. एकदम व्हिडिओ फोटो सगळा केला ना. भेटले फोन भेटले. तुमचा आवरा मोठा कर्मचाऱ्यांना व्हिडिओ करा देवा लागला. यांनी जे रेनकोट आणलेले ब्लू येल्लो, त्यांचे एक रेनकोट गायब झालेलं आहे. दोन ओटी नाही घेतली ना, म्हणून घेतले ना. नशीब आपली छत्री सेफ आहे. जे गायब जाम स्टॉक त्यांची कुठली तरी घेतली असते आपण. पाणी थोपत नाही, पाणी थोप ना. व्हिडिओ जरा फोटो काढून द्या आम्हाला. उजडेच पण नाही अजून. क्या हो रहा है भाई साहब? छत्री उचल छत्री उचला ना भाई. चोरा ना जरा. पाप करा ना. बिजाडी पाप नाही करू. मस्त होत्या बस. आता लॉगला आपण आराम देऊ. फोन जाम पाणी पिला. लाईनीचे बरं झालं आम्ही मधीन घुसलो. चालते ना दौरा? मग चालते. देवी समजून जाईल. चुकीचा काम नाही केला. चोरी छुपी एकही काम नाही त्यांचं. आता शेड म्हणून लॉगिंग आपली परत कंटिन्यू आहे. पाणी आल्यावर परत बंद. गर्दी खूप आहे. गर्दी 6 वाजले आता. झाला तर अजून 6 वाजून 10 मिनिटं झाले. पाणी थांबला पाहिजे. उजेरला उतरता उजेरला पण छत्रीन आहे तीच गर्दी आहे. इकडून शेवरतान सगळे दोन्ही बाजूच्या खांद भिजवल्यान. नाही आम्ही पाहून भिजले. अर्धा उतरता 100% होऊन जाईल आमचा पण.
चिरा चला मस्त याची दर्शन सारखी झालं वाटली. आमचं. आलो गाडीत रिटर्न. नाही पिन ना आता पुढे काय नाश्ता वगैरे करू. जरा भूक लागली आता आपल्याला. काय खाल्ला नाही रातपासून. कलवतो फक्त ते भजी खालते आपण फूड मॉलवर तेवढीच. खोलला बघ तोरशील ना तोरशील ना लॉक वेड्या. सगळी भिजलो. थंडी लागायला लागली आता. पाणी स्टील थांबत नाही. टाइमपास नको करू. आता गर्दी वाढत. संडे ना आज संडे होता म्हणून ना पाण्याने थोडी वाट लावली. काय नाही तरी जरासं आपण फुल मस्त आपलं फूड कोर्ट वर ठेवून जरा फ्रेश झालो. हलका झालो. जास्त हलका झाला. हा खूप बरा वाटला. स्ट्रेस नो स्ट्रेस. काय ऑर्डर केले मग तुम्ही? आपल्या इस्राला नाही ना हॉटेल मधल्या. ऑर्डर द्या घेतो ना. चला पट्टावट. आपली लोक उठायची ती घरात. पाण्याने दुष्काळ आणि 13वा महिना करीत घेतले आमचा. पण तिथं आम्ही काही खाल्ला पण नाही फूड कोर्टवर. डायरेक्ट पनवेलला वडापाव खावायला बोलते. पनवेल येता पाणी शिकवेल. ही पोरा चला आता वडापाव ऐका नशिबान बघू. नाही तर डायरेक्ट वाटते घरात पालखी पोचल. पनवेलला वडापाव खावलते. जरा बालकुमला आलो. अजून यांचा वडापाव भेटत नाही. एकी गाडी दुसरी थांबवली तर तिचे बिन झोपच आणले. तर कसा विसा आलो. सगळी झोपलेली यावी. सगळी मी होतो झाला. आता नाश्ता भेटते बघू पुढे. त्याला त्यावेळी एक गाडी ते जेले पूर्ण टेस्ट करीत चालले. वडापाव देतात आता. डायरेक्ट आपले कालेला नाश्ता करायला पंक्तीलाच बसले जाते बघ. पंगत नाश्ता करतो. आपला लॉग इथे एंड. बस ब्लॉगला लाईक बी करा. जरा सबस्क्राईब बी करा. बस जाम पाणी पडला. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आपला बालीचा ब्लॉग कंटिन्यू करू. आधी हा ब्लॉग टाकू. चला. येस 2 प्लेटी रोखवलेल्या आहेत अन्नाच्या. तोडफोड नाश्ता. डायरेक्ट स्टील चालू आहे. लोणावल्याची डायरेक्ट काढलेला अन्नाचे. त्याला नको रखला त्याला. ब्लॉग येईल इथे.